नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, पालघर डहाणूपासून पुढे गुजरातकडे जाण्यासाठी मार्गच पाण्याखाली गेल्यामुळे सध्या महाराष्ट्र आणि गुजरातचा संपर्क तुटला आहे. ट्रेन तुर्तास बंद आहे. रस्ते वाहतुकीसाठी अडथळा येतोय. सलग दुसऱ्या दिवशी देखील पावसाचा जोर कायम राहणार आहे. आज पुन्हा एकदा रेड ते ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये एकीकडे 5 जिल्ह्यांसाठी रेड ते ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ताशी 70 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहतील आणि सोसाट्याच्या वाऱ्यासोबत धो धो पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर दुसरीकडे मात्र 14 जिल्हे आजपासून कोरडे राहणार आहेत. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा कुठलाही अंदाज नाही. काही भागामध्ये एखादी सर पडू शकते, मात्र हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पालवत यांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाची जी तूट होती ती आता 24% 19% खाली आली आहे. ही गोष्ट चांगली आहे. मात्र जुलै अखेरीस पुन्हा मान्सून ब्रेक घेण्याची शक्यता आहे. आता सायक्लोनिक सर्क्युलेशन गुजरातच्या जवळ आले. आसाममध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले, ज्याची टर्फ लाईन ही मागच्या दिशेने येऊन अरबी समुद्रापर्यंत जाते. त्यामुळे गुजरातचा काही भाग आणि कोकण, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या भागांमध्ये मुसळधार पाऊस राहणार आहे. सलग तिसऱ्या दिवशी देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुणे आणि घाटमाथ्यावरती सलग तिसऱ्या दिवशी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर दुसरीकडे मात्र बळीराजाची चिंता वाढवणारी बातमी. इतका पाऊस कोसळत असतानाही महाराष्ट्रातीलच 14 जिल्हे मात्र कोरडे राहणार आहेत, जिथे अजूनही मान्सूनच्या पावसाची मोठी तूट जाणवतीये. मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये पाऊस राहणार नाही. तर विदर्भातील काही भाग अगदी रिमझिम पावसानं भिजून जाईल. मध्य महाराष्ट्रात देखील म्हणावा तसा मुसळधार पाऊस राहील असं नाही. त्यामुळे 14 जिल्ह्यांमध्ये टेन्शन वाढलंय. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बीड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज नाही आहे. तर जुलै अखेरपासून पुन्हा पावसाची तूट जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णता वाढू शकते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं 5 जिल्ह्यांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा, तर 14 जिल्हे कोरडे राहणार आहेत. अशा पद्धतीनं अल निनोमुळे बरीच अडचण शेतकऱ्यांना झेलावी लागते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.